आता वेळ आहे दुसऱ्या फेरीची म्हणजे सुपर मार्केटसाठी इकडची जी टोकन्स काढायची ती मला जान्हवी काढून देणार आहे. जान्हवी एक एक करून टोकन दे माझ्या हातात. अजून एक दे, अजून एक दे. थँक्यू. तिन्ही टोकन्स माझ्या हातात आहेत. बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक जे खेळणार दुसरी फेरी सुपर मार्केट. पहिला क्रमांक आहे 49. दुसरा क्रमांक आहे 17. आणि तिसरा क्रमांक आहे 2. तिन्ही स्पर्धक तयार. सुरू करूया दुसरी फेरी सुपर मार्केट. खरेदीच्या आधी थोड्या गप्पा मारूया. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. जनाबाई दाते. तुम्ही काय करता? मी काही नाही, घरात काम करते. घरात काम करता. तुमच्याविषयी आम्हाला सांग. मला काय काय करायला आवडतं रिकाम्या वेळेत? रिकाम्या वेळेत मी दाराची तोरण विणते, घर काम करते. हा, पण दाराची तोरण म्हणजे कशाची तोरण? लोकरीची. अच्छा. आणि मग ती घरच्यांसाठी की बाहेरच्यांसाठी? नाही, बाहेरच्यासाठी. घरात बाहेरसाठी. मग स्वेटर बिटर विणता की नाही? नाही. स्वेटरची गरज आहे ना पण नाशिक मध्ये. हा, आता थोडी दिवसात बर्फ पडेल का नाशिक मध्ये असं वाटतं तुम्हाला? नाही पडणार ना. अच्छा, त्यामुळे काय स्वेटरची अगदीच गरज नाही. तोरण चालतायत. स्वेटर नाही येत ना. स्वेटर नाही विणत नाही. स्वेटर नाही मिळत ना. येत नाही ते. नाही. इथे काही वस्तू असणार त्याची खरेदी करायची तुम्हाला. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. नीता सुधीर शिरवाडकर. तुम्ही काय करता? मी गृहिणी आहे. माझ्या मिस्टरांना सराफी व्यवसायात मदत करते. हा, सराफी व्यवसाय म्हणजे सोनार गोल्ड. हा, गोल्ड मध्ये मदत करता. मदत करता म्हणजे काय घ्यायची मदत करते, घ्यायलाही करते, विकायलाही करता ना. नाहीतर ते नवऱ्यानं टेन्शन. जास्त मजा आहे पण विकायलाही करते. हो, ते काय बायकांचं सांगायलाच नको. त्यामुळे सराफांना टेन्शन असतं. मेन आपली बायको अर्ध घेऊन जाते की बाकीच्या घेऊन जाते? अच्छा, की आपलं पण देते. हो ना. अच्छा, बरं. आणि तुमच्याविषयी सांगा. तुमच्या आवडीनिवडींविषयी. रिकाम्या वेळात काय करता? गप्पा मारायला आवडतं. आमची सोसायटी म्हणजे आमचा परिवार आहे. मग सगळा एकत्र बसतो, गप्पा मारतो, एन्जॉय करतो, सगळे सण एकत्र करतो. हा, ते कळलं मला तुम्ही किती गप्पा मारू शकता. आल्या आल्या जो जल्लोष इकडे झाला होता मागे, त्यावेळी आमचा वेळ आमच्या सोसायटीत खूप छान जातो. हो ना. इथे निवडणुकीला उभे राहा बिल्डिंग मध्ये तुम्ही बिंदास. तुमच्या शुभेच्छा असेल तर नक्की. आमच्या शुभेच्छा सगळ्यांच्याच मागे असतात. नक्की नक्की. अहो, एवढा पाठीस तुम्हाला जबरदस्त आहे की नाही? मग काम सोडून सोसायटीतल्या लोकांचा शब्द तुम्ही बोललात. हो की नाही? ते म्हणाले काम सोडून गप्पाच मारायला येतात तर काय करायचं? काम म्हणून करता, भरपूर गप्पा पण मारता, खरेदी पण करता. काम करताना गप्पा मारायची म्हणजे कामाचं टेन्शन येत नाही. टेन्शन नाही. आणि ओरडता पण सगळ्यांना. तेच गेल्याशिवाय तर सगळं येत नाही. हो की नाही? मला ओरडू नका फक्त. कारण इथे मी तुमच्यासाठी काही वस्तू आणल्या त्याची खरेदी करायची तुम्हाला. मला ओरडलात तर मग खरेदी कठीण नाही का जरा. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. वर्षा वैभव कुलकर्णी. तुम्ही काय करता? मी बँकेत जॉब करते. बँकेत जॉब करता. अच्छा, अरे वा. आणि मग तुमच्याविषयी आम्हाला सांगा. फावल्या वेळात काय करता? मला डिझाईन काढायची हौस आहे. मी मेहंदीचे क्लासेस घेते. क्लासेस घेता स्वतः? हो. अच्छा. आणि मग डिझाईन म्हणजे? मेहंदीच्या डिझाईन, रांगोळी. हा, असं सगळं. मग बँकेत धमाल असेल बायकांची, हो की नाही? काही झालं की मेहंदी. मग नोटांवर पण काढता? नाही ना. हा, नशीब. बरं. आणि अजून काय काय करायला आवडतं तुम्हाला? अजून पुस्तक वाचायला आवडते. पुस्तक वाचायला आवडतं पण म्हणजे हाऊस म्हणून? हो, हाऊस. काय कुठल्या प्रकारची पुस्तकं का असं काय नाही? कादंबरी वगैरे असं काय नाही. कादंबऱ्या वगैरे. अच्छा. आणि मग खरेदी वगैरे कोण करतं घरातली? मी, आई. अच्छा, एकत्र करता. हो. मेहंदीचे कोण, रांगोळ्या हे जास्त. भाज्या कमी? नाही, भाज्या पण जास्त. भाज्या पण जास्त ना. रविवारी घ्याव्याच लागतात. रविवारी घ्याव्याच लागतात. आठवडा नाही तर हो की नाही बँकेतच जेवावं लागेल. इथे आता काही वस्तू असणार. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. थँक्यू. चला, वेळ झाली आता दुसऱ्या फेरीची म्हणजे सुपर मार्केटची. राऊंड एकदम सोपी आहे. तुमच्यासमोर काही वस्तू असणार. मी तुम्हाला एक बजेट देणार. एका मिनिटाच्या आत त्या वस्तूंची खरेदी करायची. ज्यांच्या खरेदीची किंमत बजेटच्या एवढी अचूक किंवा त्याच्या जवळपास जाणारी असेल त्या विजेता ठरतील. आजचं बजेट आहे 915 रुपये. वेळ आहे एका मिनिटाची. जी एका मिनिटाची वेळ सुरू होते आता. 3:30. चला, आरामात. फाडू नका पिशव्या, पण फाडू नका. साडेमाडे. खरेदी करून झाली. करूया आता खरेदीची टोटल.
तिघींच्या ही खरेदीची टोटल माझ्या हातात आहे. बघूया कोणी किती रुपयांची खरेदी केली. वर्षाताईंनी खरेदी केली 260 रुपयांची, नीताताईंनी खरेदी केली 478 रुपयांची आणि जनाबाईंनी खरेदी केली 493 रुपयांची. त्यामुळे विजेते आहे जनाबाई. ही घ्या तुमची खरेदी. सांगा कसं वाटतंय, एवढ्या भाज्या मिळाल्या सगळ्या? आनंद झाला, चांगलं वाटतंय. मस्त वाटतंय की नाही? तुम्ही डान्स केलात त्यातून कळलं मला आनंद आलाय. बरं आता या सांभाळून घ्या आणि लपून बसा तिकडे. भाज्या खूप महाग आहेत, ह्या लोकांचा ह्याच्यावर डोळा आहे हा? त्यामुळे तिथे बसा. मी दुसरी राऊंड खेळायची. तुम्हाला ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. धन्यवाद. अंदाजे किती विजेत्या निर्मलाताई आणि सुपर मार्केटच्या विजेत्या जनाबाई खेळणार आपल्या बरोबर तिसरी आणि अंतिम राऊंड जॅकपॉट. जॅकपॉट राऊंड खेळ पहिल्यांदा चावी निवडायची. दोघींपैकी पहिल्यांदा चावी कोण निवडणार ठरवणार हा खेळ. खेळ एकदम सोपा आहे. समोर एक एक टोपली ठेवलेली आहे. इकडे काही बॉल ठेवलेत ज्यांना गाठी मारून कव्हर मध्ये ठेवलेले. करायचं एवढं, जायचं, गाठ सोडायची, कव्हर मधून बॉल काढायचा, एक एक बॉल जाऊन आपापल्या टोपलीत टाकायचा, परत यायचं, परत तसंच करायचं. ज्यांच्या टोपलीमध्ये सर्वात जास्त बॉल त्यांना संधी मिळणार. पहिल्यांदा चावी निवडायची वेळ आहे. मिनिटाची 3:30 सुरू करा. वेळ संपला. निकाल आपल्या समोर आहे. जनाबाईंनी त्यांच्या टोपलीत 3 बॉल जमा केले पण एका बॉलचं कव्हर नाही काढलं. निर्मलाताईंनी त्यांच्या टोपलीत 3 बॉल जमा केले त्यामुळे निर्मलाताईंना संधी मिळते पहिल्यांदा चावी निवडायची. हिरवी चावी की लाल चावी? निर्मलाताईंना संधी मिळते पहिल्यांदा चावी निवडायची. त्यांना विचारूया कुठली चावी हवी? लाल चावी घेऊन टाका. निर्मलाताईंनी निवडली लाल चावी त्यामुळे जनाबाईंना मिळते हिरवी चावी. बघूया कुठल्या पेटीत खजिना आहे. चला पेट्या उघडल्या गेल्या. निकाल आपल्या समोर आहे. निर्मलाताई ठरले उपविजेता. ज्यांना मिळाले फ्राईड स्नॅक्स. टाळ्या. कसं वाटतंय मिळाल्याबद्दल? चांगलं वाटतं. मस्त वाटतं एकदम. मुलांना खाऊ झाला. मुलांना ठेवलं ना? खाऊ झाला. सहभागी झालात, धन्यवाद त्याबद्दल. थँक्यू. आणि विजेत्या ठरल्या जनाबाई. ज्यांना मिळालेला आहे डिजिटल कॅमेरा. काय कसं वाटतंय सांगा? चांगलं वाटतं ना, आनंद. मस्त वाटतं की नाही? मस्त एकदम वाटतं. हो. आता टेन्शन कमी झालं ना जरा? हो. तर भाज्या बिज्या करा जरा, फोटो काढा एकदम. हो की नाही? हो. सहभागी झालात, धन्यवाद त्याबद्दल. धन्यवाद. चला वेळ झाली मॅम उत्तर विचारण्याची. मी प्रश्न असा विचारला होता, दुकानात, शेतात आणि घड्याळात काय असतं? सगळ्यांनाच येते. तुम्ही इथे या. तुमचं नाव सांगा. निर्मला विकास साहेब. आणि उत्तर? काटे. काटे. उत्तर बरोबर आहे. थँक्यू. तुम्हाला सुद्धा अशीच मजा करायची असेल तर आमच्याशी संपर्क साधा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे 3:30 झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99. तुम्ही आम्हाला ईमेलद्वारेही संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे zmarathi@znetwork.com. तुम्ही आम्हाला SMS ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला टाईप करावं लागेल SMT स्पेस तुमचं नाव स्पेस तुमच्या सोसायटी अथवा विभागाचं नाव स्पेस शहर आणि पाठवायचं आहे 57575 वर. चित्रकूट सोसायटी, पंचवटी, नाशिक मधला भाग. इथेच संपलीच मजा. आपण पुढच्या भागात आपल्या आवडत्या कार्यक्रमात करणार आहोत ज्याचं नाव आहे साडेमाडे.